आरोपी मुकुलने पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केलेत। मुकुलने सांगितले की घटनेनंतर 75 दिवसात मुकुलने अल्पवयीन मुलीसोबत 45 वेळा शारीरिक संबंध ठेवले होते। संतापजनक म्हणजे वडील आणि भावाचे मृतदेह खोलीत पडून असताना 5 तासात दोघांनी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले। आरोपी मुकुल जेव्हा मुलीच्या वडील आणि भावाची निर्गुण हत्या करत होता तेव्हा अल्पवयीन मुलगी तिच्या मोबाईलवर व्हिडिओ बनवत होती। मुकुलने सांगितले की आरोपी मुलीचे वडील राजकुमार विश्वकर्मा यांची हत्या करत होता। त्याच दरम्यान प्रेयसीचा लहान भाऊ तनिष्क जागा झाला होता। लहान भावाने बहिणीच्या पाया पडून वडिलांना मारू नका अशी विनंती केली, मात्र आरोपी मुकुलने अल्पवयीन भावावरही कुऱ्हाडीने वार केलं। अल्पवयीन भावाच्या डोक्यात कुऱ्हाड अडकल्यानंतर प्रेयसीने कुऱ्हाड काढून पुन्हा प्रियकराला दिली आणि भावाचे पाय धरले। यानंतर प्रियकर मुकुलने पुन्हा अल्पवयीन भावावर 3 वार केले, त्यामुळे मुलीच्या अल्पवयीन भावाचाही मृत्यू झाला। प्लॅननुसार दरवाजा त्याच्या प्रेयसीने उघडला। मुकुल आत शिरला तेव्हा त्याने गॅस कटर, कुऱ्हाड, पॉलिथिन, हातमोजे यांसह सर्व काही आणलं होतं। आत प्रवेश करताच मुकुलने प्रथम आपल्या प्रेयसीच्या वडिलांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले, त्यानंतर एकामागून एक 10 वार केले। त्यामुळे राजकुमार विश्वकर्मा यांचा जागीच मृत्यू झाला। राजकुमार विश्वकर्मा यांच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्याची दोघांची योजना असल्याने आरोपी मुकुलने गॅस कटर सोबत आणल्याचे सांगितले, मात्र वेळेअभावी दोघांनी मिळून तो प्लॅन बदलला। पुढे योजना आखून वडिलांच्या मृतदेहाची स्वयंपाकघरात विल्हेवाट लावली, तर भावाला पॉलिथिनमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवलं। प्रेयसीच्या वडिलांची आणि लहान भावाची हत्या केल्यानंतर त्याने रक्त साफ केलं आणि 2 मृतदेहांशेजारी अल्पवयीन मुलीसोबत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले। याशिवायही दोघांनी अनेक वेळा संबंध ठेवले होते।